हॅलो ऑफिसर, आज आपण पॉलिटिक्स या संसद हा चॅप्टर पाहूया. याच्यावर आपण काही प्रश्न घेऊया. हा चॅप्टर खूपच महत्त्वाचा आहे सर्व MPSCच्या परीक्षांना. त्यामुळं सर्वांनी प्रश्नावर तर लक्ष द्याच, परंतु मी जे काही तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे त्यावरसुद्धा तुम्ही लक्ष द्या. चला मग आपण सुरू करूया. पहिला प्रश्न, जम्मू काश्मीरच्या विभाजन अगोदर राज्यातून लोकसभेच्या 6 जागा होत्या. विभाजनानंतर त्या आता किती झाल्या आहेत? तर याचं उत्तर आहे आता त्या 5 झाल्या आहेत. एक जी जागा होती लोकसभेची 6 जागा होत्या अगोदर, आता 5 झाल्या आहेत. एक जागा लडाखला गेली. आपल्याला माहीत आहे जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश असे 2 प्रदेश निर्माण झालेले आहेत. दुसरा प्रश्न, मतदानाचे वय 21 वरून 18पर्यंत कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 61वी घटनादुरुस्ती 1988. तिसरा प्रश्न, राष्ट्रपती 104व्या घटनादुरुस्तीनंतर किती सदस्य लोकसभेत नामनिर्देशित करू शकतात? तर याचं उत्तर आहे एकही नाही, कारण 104व्या घटनादुरुस्तीने SC/STचे आरक्षण तर 10 वर्षांनी वाढवले, परंतु अँग्लो इंडियन्सचे आरक्षण दोन्ही लोकसभेत आणि विधानसभेत वाढवले नाही. तर याबद्दल 2 अनुच्छेद आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या. 331वे अनुच्छेद ते सुद्धा आता रद्द झाले, ज्याद्वारे 2 अँग्लो इंडियन सदस्य लोकसभेमध्ये राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जात होते. आणि 333 अनुच्छेद ते सुद्धा रद्द झालेले आहे, ज्याद्वारे एका अँग्लो इंडियन सदस्याची राज्यपालद्वारे विधानसभेत नामनिर्देशन केले जात होते. अगोदर जी घटनादुरुस्ती झाली होती ती होती 95वी घटनादुरुस्ती 2009. या घटनादुरुस्तीने 2020पर्यंत आरक्षण वाढवले होते. चौथा प्रश्न, 87वी घटनादुरुस्ती 2003ने मतदारसंघाची पुनर्रचना कोणत्या जनगणनेच्या आधारावर करावी असे सांगितले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2001. 84वी घटनादुरुस्ती 2001ने 1991च्या जनगणनेच्या आधारावर सांगितले. तसेच 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील राज्यांच्या जागांची संख्या 1971च्या जनगणनेच्या आधारावर फिक्स केली होती 2000पर्यंत. 84व्या घटनादुरुस्तीने तो कालावधी वाढून 2026पर्यंत आपण वाढवला आहे. म्हणजे आता जी लोकसभेतील जागांची संख्या होती 42व्या घटनादुरुस्तीने फिक्स केलेली, ती आपण 2026पर्यंत वाढवली आहे. इथे 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. लोकसभेतील जागांची संख्या आणि मतदारसंघाची पुनर्रचना. तर जी लोकसभेची जी जागाची संख्या आहे ती 1971च्या जनगणनेच्या आधारावर फिक्स आहे, आणि मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे ती 2001च्या जनगणनेनुसार 87व्या घटनादुरुस्तीने आपण करत आहोत. म्हणजे 2026पर्यंत आपण लोकसभेची जी संख्या आहे 552 ती तेवढीच राहणार आहे 1971पर्यंत. पाचवा प्रश्न, संविधानाने राज्यसभेचा कालावधी किती निश्चित केला आहे? 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष? तर याचं उत्तर आहे यापैकी नाही, कारण संविधानाने राज्यसभेचा कालावधी निश्चित केला नाही. संविधानाने राज्यसभेचा कालावधी निश्चित करण्याचे संसदेवर सोपवले होते, आणि संसदेने रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951, RPA ॲक्ट 1951द्वारे राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष निश्चित केला आहे. 6वा प्रश्न, जर एखादा व्यक्ती राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीमध्ये निवडून आला आणि जर त्याने 10 दिवसाच्या आत निवड नाही केली तर त्याची कोणत्या सभागृहातील जागा रिकामी होती? तर याचं उत्तर आहे राज्यसभा. जर व्यक्ती एकाच सभागृहातील राज्यसभा किंवा लोकसभा 2 जागेवर निवडून आला आणि त्याने निवड नाही केली तर त्याच्या दोन्ही जागा रिकाम्या होतील. ह्या तरतुदी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951ने दुहेरी सदस्यत्व टाळण्यासाठी केले आहेत. जर व्यक्ती संसदेच्या एका सभागृहातून तसेच राज्य विधानसभेवर निवडून आला आणि जर त्याने 14 दिवसांच्या आत निवड नाही केली तर त्याची संसदेतील जागा रिकामी होते.
परंतु ही तरतूद जी आहे ती RPA कायदा 1951 प्रमाणे नाही, तर राष्ट्रपतींनी 1950मध्ये बनवलेल्या नियमाप्रमाणे आहे. म्हणजे जेव्हा संसद आणि विधानसभा यांमधील जागांचा प्रश्न येतो तेव्हा ते RPA कायद्यानुसार नाही आहे, तर ते राष्ट्रपतींनी 1950मध्ये बनवलेल्या नियमाप्रमाणे आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. 7वा प्रश्न, जर अपात्र व्यक्ती संसद सदस्य म्हणून निवडून आली तर संविधानात काय प्रक्रिया आहे? तर याचं उत्तर आहे काहीही प्रक्रिया नाही. जर अपात्र व्यक्ती संसदेत निवडून आली तर संविधानात प्रक्रिया दिली नाही. हे प्रकरण RPA कायदा 1951द्वारे हाताळले जाते. या कायद्याद्वारे उच्च न्यायालय अशा अपात्र सदस्यास, अशा निवडून आलेल्या अपात्र व्यक्तीस अपात्र ठरवून त्याची निवड रद्द करू शकते. तर उच्च न्यायालयाचा रोल यामध्ये येतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. 8वा प्रश्न, श्रेष्ठत्व अनुक्रम ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये लोकसभेच्या अध्यक्षांना कितव्या नंबरचे स्थान आहे? तर 2 नंबर, 7व्या नंबरचे त्यांना स्थान आहे. ते भारताच्या CJI बरोबर म्हणजे सरन्यायाधीश बरोबर 7व्या क्रमांकावर श्रेष्ठत्व अनुक्रम म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये आहेत. लोकसभेच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधान व उपपंतप्रधान वगळता इतर सर्व कॅबिनेट मंत्र्यापेक्षा वरचा आहे. 9वा प्रश्न, केंद्रीय विधानसभेचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? तर केंद्रीय विधानसभा म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर याचे पहिले भारतीय अध्यक्ष आहेत विठ्ठलभाई पटेल. याचे पहिले भारतीय उपाध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. लोकसभेचे आपल्या पहिले अध्यक्ष होते GV माळवणकर आणि लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते अनंतशयनम अय्यंगार. तसेच लक्षात ठेवा, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निर्मिती 1921मध्ये भारत कायदा 1919 प्रमाणे झाली. 10वा प्रश्न, लोकसभेत जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची जागा रिक्त असतात तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोण काम करते? त्याचे उत्तर आहे राष्ट्रपतीने निवडलेला सदस्य. जेव्हा लोकसभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या जागा रिक्त असतात, रिक्त येथे तुम्ही लक्षात ठेवा व्याकंठ, जेव्हा त्या रिक्त असतात तेव्हा राष्ट्रपती सदस्यांमधून एका व्यक्तीची निवड करतात. आणि जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे गैरहजर असतील, ॲबसेंट असतील, तेव्हा अध्यक्षीय पॅनलमधील सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतो. पॅनल ऑफ चेअरपर्सन्स मधील एक सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतो. या पॅनलमध्ये 10 सदस्य असतात. 11वा प्रश्न, प्रोटेम अध्यक्षांची निवड कोण करते? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती प्रोटेम स्पीकर किंवा प्रोटेम अध्यक्षांची निवड करतात, तसेच त्यांना शपथ देतात. प्रोटेम अध्यक्षांचे काम काय असते? तर प्रोटेम अध्यक्ष हे सर्व सदस्यांना शपथ देतात. साधारण ज्येष्ठतम सदस्य जे असतात त्यांची नेमणूक प्रोटेम अध्यक्ष म्हणून करतात. 17व्या लोकसभाचे प्रोटेम अध्यक्ष वीरेंद्र कुमार हे आहेत. त्यांचे पद तात्पुरते असते, टेम्पररी असते, कारण लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर ते संपुष्टात येते. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अधिकार लोकसभा अध्यक्षाला असतात परंतु राज्यसभा अध्यक्षाला नसतात? एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार. तर एकदम बरोबर आहे. हे लोकसभेच्या अध्यक्षाला हा अधिकार आहे, परंतु राज्यसभेच्या अध्यक्षाला नाही. संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविणे हे सुद्धा लोकसभेच्या अध्यक्षाला अधिकार आहे, परंतु राज्यसभेच्या अध्यक्षांना नाही. जेव्हा पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो तेव्हा सभागृहात मतदान करणे हे सुद्धा बरोबर आहे, कारण हा अधिकार लोकसभा अध्यक्षांना असतो परंतु राज्यसभा अध्यक्षांना नसतो. कारण राज्यसभा अध्यक्ष हे सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे सदस्य नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. जेव्हा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो तेव्हा. एरवी जेव्हा ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात तेव्हा त्यांना निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोटचा अधिकार असतो.
हे तुम्ही लक्षात ठेवा. पण लोकसभा अध्यक्ष जे असतात त्यांना पण कास्टिंग वोटचा अधिकार असतो. पण जेव्हा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो तेव्हा त्यांना निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोटचा अधिकार नसतो, पण ते पहिल्या फेरीवेळी मतदान करू शकतात. जसं जे आपण पाहिलं की राज्यसभा अध्यक्ष तसं करू शकत नाहीत, कारण ते सभागृहाचे सदस्य नसतात. 13वा प्रश्न, तहकुबी म्हणजेच ॲडजमेंट आणि सत्र समाप्ती म्हणजेच प्रोरोगेशन मधील चुकीचा फरक ओळखा. तहकुबी राष्ट्रपती करतात तर सत्र समाप्ती पीठासीन अध्यक्ष करतात. हे चुकीचं आहे. तहकुबी हे पीठासीन अध्यक्ष करतात आणि सत्र समाप्ती प्रोरोगेशन हे राष्ट्रपती करतात. तहकुबीने बैठक समाप्त होते तर सत्र समाप्तीने सत्र समाप्त होते, हे एकदम बरोबर आहे. दोन्हीमुळे प्रलंबित विधेयके अवगत होत नाहीत, हे पण एकदम बरोबर आहे. संविधानातील अनुच्छेद 107(3) प्रमाणे सत्र समाप्ती झाल्यावर प्रलंबित विधेयके, संसदेचे कामकाज यावर परिणाम होत नाही, मात्र प्रलंबित नोटिसा ज्या असतात त्या अवगत होतात. ब्रिटनमध्ये मात्र सत्र समाप्ती झाल्यास प्रलंबित विधेयक कामकाज सर्व व्यपगत होते. 14वा प्रश्न, स्थगन प्रस्ताव बाबत आपल्याला चुकीचे विधान निवडायचं आहे. स्थगन प्रस्ताव म्हणजे ॲडजमेंट मोशन. चुकीचे विधान निवडायचं आपल्याला. सरकार विरुद्ध आरोप असल्याने याचा वापर करण्याचा अधिकार केवळ लोकसभेला, राज्यसभेला नाही, हे एकदम बरोबर आहे. प्रस्ताव चर्चेस स्वीकारला जाण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो, हे पण बरोबर आहे. प्रस्तावावरील चर्चा किमान 2 तास चालते, हे चुकीचं आहे, कारण प्रस्तावावरील चर्चा 2.5 तास चालते. स्थगन प्रस्ताव हा तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी आणला जातो. स्थगन प्रस्तावावरील चर्चा किमान 2.5 तास चालते, हे तुम्ही लक्षात ठेवा. 15वा प्रश्न, अविश्वासाच्या प्रस्तावाबद्दल चुकीचे विधान ओळखा. अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते, हे एकदम बरोबर आहे. ठराव स्वीकारण्यासाठी लोकसभेत कारणे देण्याची गरज नाही, हे पण एकदम बरोबर आहे. हा ठराव 1 किंवा अधिक मंत्र्यांविरोधात तसेच संपूर्ण मंत्रिमंडळ विरोधात आणता येतो, हे चुकीचं आहे. हा ठराव केवळ संपूर्ण मंत्रिमंडळ विरोधात आणता येतो. हा प्रस्ताव लोकसभेत संमत झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो, हे पण एकदम बरोबर आहे. तुम्ही लक्षात ठेवा, अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडता येतो, फक्त संपूर्ण मंत्रिमंडळाविरोधातच मांडता येतो. आणि आपल्याला अविश्वास प्रस्तावाची तुलना कधी निंदा प्रस्तावाशी करून विचारतात, त्यामुळं आपण निंदा प्रस्ताव काय आहे ते पाहूया. निंदा प्रस्तावाला इंग्लिशमध्ये सेन्सर मोशन म्हणतात. आपण पाहिलं की अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यासाठी लोकसभेत कारणे द्यावी लागत नाहीत, पण निंदा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी लोकसभेत कारणे द्यावी लागतात. आपण पाहिलं की अविश्वास प्रस्ताव हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरोधातच आणता येतो, परंतु निंदा प्रस्ताव हा 1 किंवा अधिक मंत्र्याविरोधात तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाविरोधात आणता येतो. आपण पाहिलं की अविश्वास प्रस्ताव लोकसभेत पास झाला तर मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो, परंतु निंदा प्रस्ताव जर लोकसभेत पास झाला तर मंत्रिमंडळास राजीनामा देण्याची गरज नाही. 16वा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. सर्व अधिनियम म्हणजेच रिझोल्युशन्स हे प्रस्ताव असतात, तर एकदम बरोबर आहे. सर्व प्रस्तावांवर मत घ्यावे लागते, हे चुकीचं आहे. सर्व अधिनियमांवर मत घ्यावे लागते, हे बरोबर आहे. म्हणजे काय तर सर्व रिझोल्युशन जे असतात ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रस्ताव म्हणजेच मोशन असतात. सर्व प्रस्तावांवर म्हणजेच मोशनवर मत घ्यावे लागत नाही आपल्याला, पण सर्व अधिनियमांवर म्हणजेच रिझोल्युशनवर आपल्याला मत घ्यावे लागते. 17वा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. सार्वजनिक विधेयक सभागृहात मांडण्यासाठी 14 दिवसांची पूर्व नोटीस देणे गरजेचे असते, हे चुकीचं विधान आहे. 14 नाही तर 7 दिवसांची पूर्व नोटीस देणे गरजेचे असते. खाजगी विधेयक सभागृहात मांडण्यासाठी 2 महिन्यांची पूर्व नोटीस देणे गरजेचे असते, तर हे पण चुकीचं आहे. 2 महिन्याची नाही तर आपल्याला 1 महिन्याची नोटीस देणे गरजेचे असते. खाजगी विधेयक जे असते ते मंत्र्याव्यतिरिक्त इतर सदस्याद्वारे मांडले जाते आणि सार्वजनिक विधेयक हे मंत्र्याद्वारे मांडले जाते. 18वा प्रश्न, जर साधारण विधेयक संसदेच्या एका सभागृहाने
पास करून दुसऱ्या सभागृहाकडे पाठवले आणि दुसऱ्या सभागृहाने त्यावर किती महिने कोणतीही कृती जर नाही केली तर सभागृहात मतभेद म्हणजे डेडलॉक झाला असे मानले जाते. तर याचं उत्तर आहे 6 महिने. डेडलॉक झाला तर जॉईंट सिटिंग बोलली जाते, म्हणजे संयुक्त बैठक बोलावली जाते. संयुक्त बैठक हे राष्ट्रपती बोलवतात आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभा अध्यक्ष भूषवतात. अशा संयुक्त बैठकीत ते विधेयक हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या बहुमताने संमत केल्या जाते. तर जॉईंट सिटिंग झाल्यावर लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्याने लोकसभेचाच विजय होतो हे आपल्याला पाहायला मिळते. 19वा प्रश्न, धनविधेयकाबद्दल चुकीचे विधान ओळखा. याची व्याख्या कलम 110 मध्ये करण्यात आली आहे. एकदम बरोबर आहे. अनुच्छेद 110 मध्ये त्याची व्याख्या करण्यात आली आहे. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे लोकसभा अध्यक्ष ठरवतात. हे पण एकदम बरोबर आहे. लोकसभा अध्यक्ष त्या बिलाला एंडॉर्स करत असतात किंवा हे धनविधेयक आहे. लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय कोणत्याही कोर्टमध्ये चॅलेंज करता येत नाही. धनविधेयक लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये मांडता येते. हे चुकीचं आहे, कारण धनविधेयक हे फक्त लोकसभेत मांडता येते. धनविधेयक सरकारी विधेयक असल्याने मंत्र्यांमार्फतच लोकसभेत मांडता येते. हे एकदम बरोबर आहे. तसेच तुम्ही लक्षात ठेवा, धनविधेयक लोकसभेत केवळ राष्ट्रपतींच्या संमतीनेच मांडता येते. राज्यसभा हे धनविधेयक फेटाळून लावू शकत नाही किंवा त्यात सुधारणा करू शकत नाही. 20वा प्रश्न, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 म्हणजेच फायनान्शियल बिल 1 अँड फायनान्शियल बिल 2 यामधील चुकीचा फरक निवडा. वित्तीय विधेयक 1 हे केवळ लोकसभेतच मांडता येते, तर वित्तीय विधेयक 2 हे दोन्ही सभागृहात मांडता येते. हे एकदम बरोबर आहे. वित्तीय विधेयक 1 मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे, तर वित्तीय विधेयक 2 साठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक नाही. हे पण एकदम बरोबर आहे. वित्तीय विधेयक 1 आणि 2 दोन्हीसाठी संयुक्त बैठक बोलवता येते. हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे सर्व बरोबर. वित्तीय विधेयक 1 जे आहे ते आर्टिकल 117(1) अंतर्गत आहे. ते वित्तीय विधेयक 2 जे आहे ते आर्टिकल 117(3) अंतर्गत येते. वित्तीय विधेयक 2 हे दोन्ही सभागृहात मांडता येते. वित्तीय विधेयक 1 आणि धनविधेयक यामधील फरक, वित्तीय विधेयक 1 मध्ये अनुच्छेद 110 मधील बाबींचा तसेच अन्य बाबींचा सुद्धा समावेश असतो, परंतु धनविधेयकमध्ये केवळ अनुच्छेद 110 मधील बाबींचा समावेश असतो. हे संसद प्रकरणावरील काही प्रश्न आहेत. हा त्याचा पहिला भाग आहे. दुसरा भाग आपण लवकरच घेऊया. तुम्हाला जर स्पीड स्लो वाटत असेल तर जास्त करू शकता आणि जास्त वाटत असेल तर स्लो करून पाहू शकता. ऑल द बेस्ट. धन्यवाद.